बघा हे ताईचं घर आहे, 2 खोल्या आहेत त्या. हाय का बघा. इकडं ताय करते स्वयंपाक. ही आहे का इकडं दाजी बसले तर बघा ही दाजी. आणि तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतीच मी, कारण की आता तिनं स्वयंपाक केलाय. मग जेव म्हणते आधी जेवण करण मग नदीकडे जा. मग आपण जेवण हे करून शिना जाऊया नदीकडे, आहे का नाही. जरा आलोय म्हणल्यावर फिरून बोलून हसून खिळून राहाव्या की. आपल्या बहिणी बाळातनी तर हसाय ना ग. लय कालवण वाढलंय जेवायला. इकडं विष्णू जेवतोया, इकडं दाजी हायत यावगा, आणि इकडं ताय हाय आम्हा तिघाला वाढायला. इथं भगुली मोहर ठेवली ती या. घ्या मग करा चालू, कारण की आता मला पण भुका लागले. ते विष्णू या जेवायला. हा जरा बोल घे, दिसू दे तर. ही माझा लोक आहे ताय माझी. घे तुला पण. तर चला जीवया. ते वैरण काढी टाकायला चित्र बसली. काय करताय दाजी व? वैरण खायला टाकतो. खायला टाकता काय? तर आता झालं बघा जेवण मित्रांनो. हे असं आहे चौकड, इकडं असं आहे बघा. विष्णू आहे इकडं. तुम्हाला दाखवते नदी. नदी घरापासून लय जवळ आहे तिच्या. पण असं येत नाही पाणी. पूर ही आला की मग येतं पाणी. दाजीची गुरं आहे ती तिकडं. म्हैस हाय, एक रेडी हाय. गेलं बघा दाजी तिकडं आहे. तर ह्याकडं हवा पाणी. आता जेवण केलं की लगे उठलं. मेन म्हणजे आता जेवण झाली आमची. उठलं की लगे मसरासनी रेड्यासनी गावात घेऊन आलं टाकायला. तर मित्रांनो हवा इथं नदी हे हाय, तुम्हाला दाखवते. विष्णू तिकडं कुठं चाललाय र? मारती फिरते का म्हैस? नाही मारत. नाही बघ काम करत हाय का हवा इकडं. उठलं की एकदम निसर्ग एकदम म्हणजे एकदम भारी, कसलं भारी वाटतंय. है तिथे एक मंदिर आहे बघा, शंकराची पिंड आहे. म्हणजे नदीतच आहे ती देऊळ. पुरा आलाय की ती काय म्हणजे देऊळ बुजतंय. तिकडे लेकरं पवायला आली ती ही आहे का. तिकडं माणसं आहे ती अजून पवते ती लेकरांना शिकवते ती पवायला ही. कसलं भारी वाटतंय या. मी पण लय दिसत ना आली. कुठं तर म्हणते ती की जरा मन मोकळं करायला किंवा आपलं सुखदुःख सांगायला. सांगितलंय समजावून तिनं म्हणा, पण असतेच की काय ना काय राग टेन्शन. जरा जेवण झालंय म्हणलं आता जरा उस फिरावं, उस हातपाय मोकळं करावं. आपल्याला कामाची सवय आहे, काम नाही त्यामुळं आता जरा लय येड्यान झालेले सकाळ धरणं. आज त्यावेळी तुपा घेऊन शिना लेकरं पावायला गेलेली होती ते. आणि मेन हवा इथं चिवडी एक आहे. कुणाची हाय काय माहीत नाही, पण हाय. तर मित्रांनो आज म्हणती जावावं आता, बाद झाला आता ताईला पण. मग आज कुठं जायचं, काय करायचं काय कळ नाही. का घरी प्याला जायचं. इथनं काय पे जवळच आहे, पण पंढरपुरावरनं जावं लागतंय. मग आईची जरा गाठ घेऊन पण यावं वाटायला लागले. सांगून शिना इथं ताईपाशी आलती ही म्हणून शिना. बघू मग आता आई काय म्हणते काय नाही. ताई नंदाजीनं तर सांगितलंय समजावून, येड्यावनी काय करू नको म्हणून. त्यांचं तर ऐकलंच पाहिजे, ती मोठी येते आपल्यापेक्षा, आहे का नाही. अजून भ्या पडले घरी साहेब काय करतात काय नाही, लेकरांचं कसं बघतात कसं नाही. दुसरी गोष्ट घरीच थांबलं म्हणजे मग काय टेन्शन नाही. जर घरनं जर गेलं तर लेकरांपाशी कोण आहे ही अजून भ्या. त्यात जुती पण नाही, जुती गेली माहेरला. घरी फक्त भाऊजी येतं आणि 2 पोरं. बघायचं आज नाही तर उद्याच्याला मग जायचं तिकडं. जाऊन शिना उभा उभीच यायचं जाऊन, तिथं काय राहत नाही. ही राहा म्हणती या, बघू आता काय म्हणते काय नाही. पण प्यात गेल्यावर मात्र मग काय राहून चालत नाही, तिथनं डायरेक्ट घरी जावं लागणार आहे. पण आता घरी गेल्यानंतर ना अजून नावा तमाशा काय चालू होतोय मागं ही माहीत नाही. तो पण इथं मायापाशी येऊन बसलंय, त्याला पण वाईट वाटायला लागलं. म्हणतंय मावशी काळजी करू नको, दिवस बदलत असतात, असंच राहत नाही तर काका असं करतात तर आज ना उद्या होईल चांगलं. पोरं सोडून आली तू, पोरं घेऊन आली नाही.
पोरग मला सांगतं या. तर कुणाचं ऐकू तीच काय कळ नाही. मी आलती एका कारणानं, मला दाजीनं, तुम्हाला आधी पण म्हणलं होतं, दाजीनं मला फोन करून सांगितलं होतं, बोललं होतं. दाजीनं 4 गोष्टी मला सांगितले ते. मग मला ते अवघडल्यानं वाटतंय, नको वाटतंय ती ऐकायला. कारण की ती जर मी ऐकलं जी दाजीनं ताईनं सांगितलेलं, तर ह्यांना वाटणार भिली आणि भिवून माघारी आली. त्यामुळं जरा मला भ्या वाटतंय. त्याच्यावर मी अजून तर काही विचार केला नाही, काय करायचं काय नाही. बघू आता शांतपणे डोकं ठेवून संध्याकाळी विचार करते. कसं असतंय, फाकलं की जास्तच फाकतं म्हणते ती ती. फाटल्यावर जास्तच माणसानं फाडून कुठं तर कळतापणा घ्यावा, शांत राहावं. पण कसं असतं, जो शांत राहील तो काय तर वाढतं महाग. पाणी तर बघाय कुठनं येतं या, हाय बाई. कालच आलंय पाणी, पण नाही नदीला पण पाणी नव्हतं. पण इथल्याला सगळ्यासनी किती भारी वाटत असेल पाणी आल्यामुळं. एकदम सगळं गाव येतंय पवायला. बाया पोरं लेकरं सगळी सगळी येऊन पाहून जाते ती उन्हाचं. मी आल्यापासून बघते या, जी गावात राहायला येते ती सगळी येऊन जाते ती गार होऊन. गावाच्या कडेला नदी असायला असलेली खरं भारी वाटतंय लय. निसर्गच वेगळा, गावाला रूपच वेगळे येते नदीमुळे. विचार करून करून डोकं आउट झालंय, काय करावं काय नाही, काय पण वाटत नाही तिथं. काय म्हणजे जरा या जा नदीखंड हे बरं वाटत म्हणून आली. अजून सारखं म्हणते तीच 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 बोलत बसती, डोक्यात नसल जरा सुद्धा काढत नाही. पिलगी म्हणते नीट असंच काय राहणार आहे. नदीला पाणी हे आलंय म्हणली जायचं नदीखंड विषयी जाऊन. बघ म्हणली जरा जाऊन तिथं उभा तर राहा म्हणली, मग तुला कळल कसलं भारी वाटतंय. तर खरंच भारी वाटतंय, कसलं भारी दिसतंय बघा. हाय बाई, लय भारी दिसतंय या. बाया कधी पण येते त्या धुणं जाते त्या, मोकळं पाणी आहे, काय वाटत नाही काय नाही. आता विचार करायचं सोडून द्यायचं आहे बा. फोन आला तर कुणाचा फोन उचलायचा नाही, कुणाचाच उचलायचा नाही. मग ती कुणाचा का असना, घरातल्यांचा ना, ह्यांचा उचलायचा ना भाऊजीचा उचलायचा, कोणाचाच उचलायचा नाही. तर बघा इथं मंदिर आहे पाण्यातच, नदीतच तर पाणी. अजून पण फुगायला लागले पाणी, वर 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 यायला लागले. जस जसं सोडत तसं पाणी फुगायला लागले. हे का इथं हा ताई, कुठपर्यंत येत आहे काय माहित नाही. हे का हे बघा. तर मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा माझं काय चुकतंय काय नाही. कारण की आता मला म्हणजे माझी तर बुद्धी काम द्यायची बंद झालेली आहे.